महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ई-केवायसी म्हणजेच कागदपत्र पडताळणी प्रोसेस सुरू केलेली आहे। या प्रोसेसची डेडलाईन जरी 2 महिने असली तरी तुम्ही डेडलाईनची वाट न बघता त्यासाठी लागणाऱ्या पहिल्या 2 गोष्टी अवश्य करून घ्या। त्यासाठी म्हणजे तुमच्या आणि तुमच्या पतीच्या किंवा लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांच्या अशा दोघांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेले आवश्यक आहे। जर मोबाईल नंबर जोडलेले नसतील तर सर्वात प्रथम आधार कार्ड सेंटरवरती जाऊन मोबाईल नंबर जोडायची प्रक्रिया करा। त्यासाठी तुम्हाला हार्डली 2 ते 4 दिवस लागतील। एकदा दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर जोडले तर ही फक्त पुढची प्रक्रिया 5 मिनिटाची आहे। एकदा दोघांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडले तर त्यानंतर ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फक्त दोघांचे आधार नंबर टाकायचे, त्यानंतर OTP येईल, ते OTP त्या वेबसाईटवर द्यायचे, झाली तुमची ई-केवायसी। तरीही तुम्हाला ई-केवायसी कशी करायची याचा डिटेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहायचाच असेल तर तो मी या चॅनलवरती टाकणार आहे, परंतु आता वेबसाईट चांगली चालत नसल्यामुळे तो व्हिडिओ बनलेला नाहीये। परंतु तुम्ही वेबसाईट चालायची वाट पाहायच्या आधी तुमचे आधार कार्डला नंबर जोडणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लवकरात लवकर करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील डिटेल व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो पाहता येईल।